माझा ऍक्च्युली विश्वास नव्हता या सगळ्यावर. तर आता माझा हळूहळू विश्वास बसला सगळ्यावर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे. स्वामी दरबारामध्ये एक मावशी येत होत्या, त्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्या मावशी आहेत त्या बरेच दिवस झालं स्वामींच्या दरबारात येत होत्या. मला म्हणाल्या की आमचं बाळ आहे ते जवळपास 2 महिने झालं काचेमध्ये आहे आणि त्याची कंडिशन सुद्धा थोडी क्रिटिकल आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही राजेश दादांना भेटा, ते सेवा देतील. तर त्या राजेश दादांना भेटल्या. दादांनी त्यांना सेवा दिली. त्या पुन्हा माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या की मला जास्त वाचता लिहिता येत नाहीये, थोडंसंच येत आहे, तर ही सेवा दिलेली आहे, नेमकी कोणती सेवा आहे ती मला सांग. तर त्यांना 108 वेळा नवार्ण मंत्र एक दिलेला होता. तर त्या मावशी मला म्हणाल्या 108 वेळा नवार्ण मंत्र 108 वेळा असं म्हणायचं का? तर त्या मावशींना म्हटलं नाहीये, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असं 108 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर मी त्यांना मंत्र लिहून दिला. त्यानंतर त्या मला म्हणाल्या की मला इतकं अवघड वाचता येत नाहीये. तर मला काहीच कळेना काय करावं, काहीच समजेना झालंय. मी त्यांना सांगितलं तुम्ही यूट्यूबला सर्च करा नवार्ण मंत्र. तर त्या म्हणाल्या की मला यूट्यूबचं वगैरे काही नाही समजत. मग मी त्यांना नवार्ण मंत्र आहे तो व्हॉट्सअपवरती पाठवला. मी मावशींना विचारलं तुम्हाला व्हॉट्सअप समजतं का? तर हो म्हणाल्या, थोडं थोडं समजतं. मग मी त्यानंतर व्हॉट्सअपवरती त्यांना नवार्ण मंत्र पाठवला. मी रेकॉर्ड केला आणि तो त्यांना पाठवला. मी त्यांना सांगितलं तो नवार्ण मंत्र तुम्ही ऐका आणि ऐकत ऐकत तो तुमचा पाठ होऊन जाईल, तुम्हाला म्हणता सुद्धा येईल. मग त्यानंतर तो त्यांनी जाऊन मंत्र म्हटला. त्या बरेचदा मला स्वामींच्या दरबारामध्ये दिसायच्या, कधी येऊन भेटायच्या, कधी डायरेक्ट जायच्या, कारण की इथं गर्दी असायची. त्यामुळे त्यांना कधी वेळ असेल तर त्या भेटायच्या, औदुंबर प्रदक्षिणा घालायच्या, स्वामींना विनंती करायच्या. नवीन काही प्रॉब्लेम झाला दवाखान्यामध्ये तर त्या मला येऊन सांगायच्या की ताई आज आम्हाला हे सांगितलेलं आहे, ताई ते सांगितलेलं आहे, घाबरू नका, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर तुमच्या बाळाला व्यवस्थित करतील, त्याचे ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. त्याचबरोबर स्वामींवरती सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा, स्वामी सुद्धा नीट करतील. तर आज त्या ताईंचा अनुभव आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकूया. माझं नाव प्रतीक विलास बाबर, राहणार दक्षिण तांबे, तालुका कराड, जिल्हा सातारा. नातू माझा आयशी मध्ये होता तेव्हा मी इथं स्वामी समर्थांच्या इथं येत होती. म्हणून त्यांनी आम्हाला कळवलं. कराडमध्ये वैशाली पवार हे काय सायली पवार यांच्या नात्याने सांगितले की असं इथे मठात जावा म्हणून मला गुण मिळेल, महाराजांची सेवा करा महाराजांची सांगितली आम्हाला. मग इथं आल्यानंतर आम्हाला सांगितलं 108 प्रदक्षिणा मारा वगैरे. माझा ऍक्च्युली विश्वास नव्हता या सगळ्यावर. तर आता माझा हळूहळू विश्वास बसला सगळ्यावर. आणि म्हणजे मला वाटलंच नव्हतं की आमचं बाळ असं म्हणजे व्यवस्थित होईल. मी इथं आल्यापासून मला खूप फरक पडला. तेव्हापासून आमचा बाळ एकदम हेल्दी झाले. आणि बाळासमोर गेल्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ बोलायला लावले होते. संगीता प्रतीक बाबर, राहणार दक्षिण तांबे. हॉस्पिटलमध्ये बाळ तिथं जन्माला आलं. बाळ जन्माला आल्यापासून तो ICU मध्येच होता, खूप सिरियस होता. आणि म्हणजे डॉक्टरने सांगितले होते की ते म्हणजे आमच्या हाती व्यवस्थित येणार नाही असं सांगितलं होतं. पण आम्ही पूर्ण म्हणजे त्याच्या वडिलांनी किंवा आजीने, मी सुद्धा त्याची म्हणजे आशा सोडून हे झालं होतं. मग तिथंच यांच्या मित्राने म्हणजे ह्यांच्या मित्राची मिसेस होती, तर त्याने सांगितले की स्वामी समर्थांचे मठ आहे इथं, तिथं जावा तुम्ही, गेल्यानंतर तिथं फरक पडेल. पण माझ्या मिस्टरांना ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. आणि या गोष्टीवर विश्वास नव्हता तरी पण त्याने येऊन म्हणजे त्यांनी सांगितले की गेल्यावर महाराजांच्या म्हणजे पायी दर्शन घ्या आणि हे प्रदक्षिणा वगैरे करा आणि बाळापाशी महाराजापासून आल्यानंतर बाळापाशी श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा बोला. आणि तिथून तीर्थ आणून की नाही बाळाला म्हणजे थोडस डोक्याला, हातापायाला आणि तंत्र सांगितलं होतं. मग ते थोडंसं मंत्र सुद्धा बाळासमोर म्हटल्यानंतर आज बाळ माझ्या हातात आहे. आणि तिथून माझं बाळ स्वामी समर्थांच्यासाठी, तिथून माझं बाळ सुखरूप एकदम माझ्या हातात आलेलं आहे. आणि इथून पुढं जे काय असेल ते महाराजांपासूनच माझं बाळाची सुरुवात होईल. आगाशिवच्या केंद्रात येऊन स्वामी समर्थांची सेवा घेतली, तेव्हापासून आमचं बाळ सुखरूप केंद्रामध्ये आले. नंतर राजेश दादा यांनी मंत्र दिले मला ते मंत्र समजत नव्हते. मग पल्लवी ताईंनी मला ते व्हॉट्सअपवर पाठवले आणि नंतर मी ते जाऊन बोलले मंत्र. मला ही सेवा कशी करायची ते सुद्धा माहित नव्हतं. स्वामींच्या दरबारात आल्यापासून तेव्हापासून आम्हाला व्यवस्थित फरक पडलाय. आम्ही हॉस्पिटलमधून आज डायरेक्ट आगाशिवनगरच्या केंद्रामध्ये आलोय नवस पूर्ण करायसाठी. मी नवस केलेला, तो नवस माझा पूर्ण झाला. त्यामुळे मी आज आगाशिवनगरच्या केंद्रामध्ये आलोय.
तो नवस मी पूर्ण करतोय. हॉस्पिटलमधून आम्ही डायरेक्ट बाळाला केंद्रामध्ये आणलेलं आहे नवस पूर्ण करायला. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे ताईंनी खूप छान त्यांचा अनुभव स्वतः सांगितलेला आहे. असेच नवनवीन स्वामींच्या दरबारातील अनुभव ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे स्वामींच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने बाळ सुखरूपपणे घरी आलेलं आहे. पहिल्यांदा ते स्वामींच्या दरबारामध्ये त्याचे आई वडील घेऊन आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.